नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा विद्यार्थी आहेत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण सरकारच्या अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यांचा लाभ घेऊन आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, पेन्शन आणि इतर अनेक सुविधा मिळू शकतात. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योजना पाहूया. वय वाढल्यानंतर उत्पन्नाचे साधन कमी होते, त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या पेन्शन योजना, आरोग्य सुविधा, प्रवासातील सवलती, बचत योजनांवर जास्त व्याज, तसेच काही राज्यांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्या नागरिकांचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, त्यांनी आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात कोणत्या योजना लागू आहेत याची माहिती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा योजनाही खूप महत्त्वाच्या आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांना सरकारकडून मासिक आर्थिक मदत दिली जाते. यासाठी उत्पन्नाची अट, वयोमर्यादा आणि इतर पात्रता निकष असू शकतात. अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक, वयाचा पुरावा, राहत्या पत्त्याचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला यासारखी कागदपत्रे आवश्यक असू शकतात. त्यामुळे ही कागदपत्रे आधीच तयार ठेवणे फायदेशीर ठरते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीच्या विशेष योजना उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये सामान्य बचत योजनांच्या तुलनेत अधिक व्याजदर मिळू शकते. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळण्यासाठी अशा योजना उपयुक्त ठरतात. मात्र कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी नियम आणि अटी नीट समजावून घ्या. आता आपण महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना पाहूया. महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत असते. अनेक योजनांमध्ये महिलांना कमी व्याजदरात कर्ज, स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत, बचत गटांना सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. महिलांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असल्यास विविध सरकारी महामंडळे आणि बँकांच्या माध्यमातून कर्ज योजना उपलब्ध असतात. काही योजनांमध्ये अनुदानही दिले जाते. शिवणकाम, ब्युटी पार्लर, किराणा दुकान, शेतीपूरक व्यवसाय, पशुपालन, घरगुती उद्योग किंवा ऑनलाईन व्यवसायासाठीही अनेक संधी उपलब्ध आहेत. योग्य माहिती घेतल्यास महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहणे अधिक सोपे जाते. महिलांच्या आरोग्यासाठीही अनेक योजना सुरू आहेत. गर्भवती महिलांना आर्थिक मदत, मोफत तपासण्या, लसीकरण, पोषण आहार आणि सुरक्षित प्रसूतीसाठी विविध सुविधा दिल्या जातात. माता आणि बाळाचे आरोग्य चांगले राहावे हा या योजनेचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे प्रत्येक पात्र महिलेने जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. महिला बचत गटांसाठीही सरकार विविध योजना राबवते. स्वयंसहाय्यता बचत गटाद्वारे महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागातील महिलांसाठी या योजना विशेषतः फायदेशीर ठरतात. आता आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या योजना पाहूया. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असतो. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार विविध शिष्यवृत्ती योजना, फी सवलत, वसतिगृह सुविधा, मोफत पुस्तके, सायकल योजना, शैक्षणिक साहित्य आणि इतर अनेक सुविधा उपलब्ध करून देते. वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्कॉलरशिप योजना असतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा दाखला,
जात प्रमाणपत्र लागू असल्यास ते मागील वर्षाचे गुणपत्रक आणि शाळा किंवा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आवश्यक असू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जावरही सरकारकडून विविध प्रकारचे सहाय्य मिळू शकते. काही योजनांमध्ये व्यवहारावर सवलत दिली जाते, त्यामुळे आर्थिक अडचण असली तरी शिक्षण सुरू ठेवणे शक्य होते. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभाग किंवा संबंधित सरकारी पोर्टलवर नियमित माहिती तपासावी. डिजिटल शिक्षणालाही सरकार प्रोत्साहन देते. अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम, ई-पुस्तके, डिजिटल लायब्ररी आणि मोफत शिक्षण साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. या सुविधांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी अधिक चांगली तयारी करू शकतो. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनांची माहिती कुठे मिळते? यासाठी सर्वप्रथम संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती तपासा. तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, तहसील कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा जवळचे सुविधा केंद्र इथे सुद्धा तुम्ही माहिती विचारू शकता. कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची अंतिम तारीख आणि नियम नीट वाचणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणालाही आवश्यक पैसे देऊ नका. अधिकृत वेबसाईट किंवा सरकारी कार्यालयातूनच माहिती घ्या. बनावट एजंट, खोटे फोन कॉल किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची वैयक्तिक माहिती आणि बँकेचे तपशील कोणासोबतही शेअर करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार अनेक योजना सुरू करते, पण माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र नागरिक अर्जच करत नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वतः माहिती घ्या आणि तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच शेजारी आणि नातेवाईकांनाही या योजनांची माहिती नक्की द्या. योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर हजारो रुपयांचा आर्थिक फायदा आणि अनेक महत्त्वाच्या सुविधा सहज मिळू शकतात. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.